राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम। प्रथम स्कंदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये सुतांनी जो प्रश्न विचारला की सत्व रज तम या 3 गुणांनी ही सृष्टी मिथ्या आहे, तरी सत्य का भासते, तर याचं स्पष्टीकरण केलेलं आहे. जसं श्रीमंत व्यक्तीच्या गळ्यामध्ये जर नकली दागिना असला तर पाहणारे लोक काय म्हणतात, शाबास. समजा कशाला पाहिजे, एक उदाहरण म्हणून समजा आता आमचा रमेश बाबा 50 रुपयाची नकली चेन घालून गेले समजा नाशिकला, तर आमचे नारायण दादा हे सोयरे फिरे काय म्हणतील, हे फोन घ्या सोयरे बसला कसे बोलता आहे की नाही. हा समजा एखादा एकदम गरीब माणूस आहे, रोज ते शेतात काम करते आणि पोट भरते, त्याच्याकडे जर 3 लाखाची चेन असली तर हे बा आता पहा, श्रीमंताच्या गळ्यामध्ये नकली दागिना असली दिसतो आणि गरिबाच्या गळ्यामध्ये असली दागिना नकली दिसतो. तसं परमात्मा असली आहे आणि जगत नकली आहे. मग हे नकली जगत देवाच्या गळ्यात आहे म्हणून पाहणारा ते असली दिसते, परंतु जे सत्पुरुष आहे, जे महात्मे आहे, जे संत आहे, त्यांना ते जग नकली दिसते. विचारसागराचा निर्णय आहे ना, जगन मिथ्या आणि परमतत्व सत्य आहे. जगत मिथ्या आहे, देव सत्य आहे. म्हणून तर तुकोबाराही लिहितात ना की सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. म्हणजे म्हणून भागवतातला पहिला श्लोक आहे, जन्माद्देश इथून सुरुवात झालेली आहे. तो उत्तरार्धामध्ये म्हटलंय की धामना स्वेन सदा निरस्त कोकम सत्यम परमधीमही. म्हणजे सत्य आहे ते शाश्वत आहे. आणि मी बऱ्याच दिवसाच्या पूर्वी एक फिलॉसॉफी सांगितली होती की सत्य कशाला म्हणतात, जे पूर्ण आहे ते सत्य आहे, जे अपूर्ण आहे ते सत्य होते का, अपूर्ण कसं सत्य राहील. हे बघा एकदम सोपं गणित आहे. आता तुम्ही ज्येष्ठ आहे, तुम्हाला काही प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही, पण तुम्ही दोघी पोर आहे रे. हे बघा एक प्रश्न असा आहे, तुम्हाला किती दिसतं एवढं सांगायचं. फक्त प्रश्न काय विचारला, किती दिसतात एवढं सांगायचं. कारण हे किती दिसतं रे, एकदम परफेक्ट उत्तर दिलं. पण प्रश्न काय विचारला, किती दिसतं एवढं सांगायचं. बरोबर 5च दिसतं ना, आता किती दिसतं रे, शाबास. म्हणजे 5त 5 टाकले तरी 5च दिसतं आणि 5तून 5 काढले तरी आहे की सोपं गणित आहे की. 5त 5 टाकले तरी आणि 5तून 5 काढले तर आता शाळेत कधी सांगितलं असं सर एक कानाखाली ओढून देतील. सर म्हणजे काय रे, कोणी सांगितलं तुम्हाला हे, तुम्ही काही सांगितलं ते महाराजनं सांगितलं, आमच्या अरुण महाराजनं. तुम्ही दिग्विजयावर त्या महाराज इकडे 5त 5 टाकले की 5 होता काय, आणि 5तून 5 काढले तर 5. म्हणजे तुम्ही शाळा शिकता गंमत करता. पूर्णात पूर्ण टाकलं तरी पूर्ण आणि पूर्णातून पूर्ण काढलं तरी पूर्ण. म्हणजे पूर्ण आहे तेच सत्य आहे. मग एकमेव विश्वातलं भगवत तत्व हे सत्य आहे. पण हे ज्यांना कळलं म्हणजे त्याच वेळेला भ्रम निराश होतो, म्हणजे भ्रम नाहीसा होतो. आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भ्रम कायम राहतो. तुम्ही पहा ना, कारण ज्यांना कळत नाही त्यांचा भाव नाही असं गृहीत धरतात. तुकोबा स्पष्ट बोलतात, भाव नाही तया सांगावे ते किती. कारण का, आपण आल्यामती पाखंड्या. पाखंडी लोकांचे मत कसे असतात, तुम्ही 1 कोटीचं मंदिर बांधा नारायण दादा, 1 कोटी रुपयाचं, आणि 11 लाखाची मूर्ती घेऊन या. सर्व गाव म्हणेल की मंदिर या 100 खेड्यामध्ये असं मंदिर नाही आणि 500 खेड्यामध्ये अशी मूर्ती नाही. पण जे पाखंडी ते बी असं म्हणतील की मंदिर तर खरी 100 खेड्यात नाही, मूर्ती बी 500 खेड्यात नाही, पण थोडंसं नाक तिरकं दिसते. हे पाखंडी मत आहे. एखाद्या मंदिर अलौकिक आहे, मूर्ती बी एकदम आहे, पण थोडा हात बारीक वाटतो जरा.
हे पाखंडी मत असतं. भावना ही तया सांगावी ती किती, तुकोबरा म्हणतात ना. कारण अवघे मरुपरिता नाही ठाव या अभंगातल्याप्रमाणे प्रतिमा तो देव कैसा नव्हे. मग शेवटचं चरण आहे तुकोबऱ्यांचं. तुका म्हणे संती भाव केला बळी, भावामुळे देवाला प्राप्त केलं, पण न कळता खडी दुशीला देव. खळ लोकांना वर्म कळत नाही म्हणून ते देवाला दोष देतात. देवाला दोष कसे देतात आता हे मी मला पटवून देतो. काही काही बरेच गावाचे लोक म्हणतात आमच्या गावातले मारुती जागृत आहे, त्यांच्या गावातले मारुती जागृत आहे आणि आपल्या गावातले मारुती मेले का. तिथे आपला भाव मेला म्हणजे न कळता खडी दुशीला देव. खळ लोकांना वर्म कळत नाही म्हणून ते देवाला दोष देतात. काही गावात आमच्या गावातला म्हसवा पॉवरफुल आहे, आमच्या गावातला पिरवा पॉवरफुल आहे, म्हणजे हे म्हणणंच खळाचं लक्षण आहे. म्हणजे तू आता भागवतामध्ये प्रसिद्ध कथा आहे, पुढे येईल असते. जसं भगवती भरताच्या वेळेला मूर्तीतून प्रगट झाली ना, म्हणजे भक्तीमध्ये अशी दिव्य शक्ती असते की ती दगडातून सुद्धा देवाला प्रगट करते. नृसिंह भगवान खांबातून प्रगट झाले. आता खांबामध्ये मुंगी जायला जागा नाही, सर्व दगडाचे खांब पोकळ होते का ते, पण देव कसे प्रगट झाले खांबातून. म्हणजे त्या ठिकाणी भावामुळे देवाला कुठेही प्रगट होता येते असा सिद्धांत आहे. म्हणून या ठिकाणी असं म्हटलेलं आहे किंवा ही सृष्टी मिथ्या पण खरी वाचते, त्याच्या मागचं कारण हेच आहे. आणि शेवटी नारदाने काही पूर्वचरित्र सांगितलं की मलाही आणि भगवत प्राप्ती करता 3 जन्म घ्यावे लागले. कारण पहिला जन्म माझा दासीपासून होता. पण माझी एक जमेची बाजू अशी होती की माझी आई ऋषी लोकांची सेवा करायची, मग त्यांच्या संगतीत मला पंक्तीचा लाभ व्हायचा. जसा आज सर्व ऐकणाऱ्यांना पंक्तीचा लाभ आहे, आजच नाही पण रोज आहे. तुम्ही एवढे आले तर मला तुम्ही 10,000 आहे, तुमचा एक एक व्यक्ती 1,000 सारखा आहे. नाही तर मग काय करतात ते काही काही ठिकाणी फार गर्दी असते. जसं वाघेची 2च पिल्लं कामाचे आहे, 2 पिल्लं जर मफराबाद मध्ये आले तर मला नाही वाटत जमीनदारला की कोणी घरून ठीक. आणि ते डुकरींचे झाले, कोंबडीचे झाले, गावभर फिरतील मग कोणी पाहते त्यांच्याकडे. म्हणून सुभाषितच असा आहे की बाघन के 2 बच्चे पुरे गाव को धा, डुकरन के 100 बच्चे पुरा गाव करे साफ. हे सुभाषित आहे बरोबर. म्हणजे मी कशावर सांगतो, मुर्गी के 150 क्या काम किया, आगे पीछे थाट, कोई कुत्ता ले गया, कोई बिल्ली ले गई, हो गई पाठापाठ, असा प्रकार आहे तो. म्हणजे ऐकायला 20 लोक असले तरी ते 20 सारखे आहे बरोबर. काही गोदा कथाला 20 लोक होते काय. म्हणजे त्या ठिकाणी मग नारद म्हटले संता सत्पुरुषांच्या संगतीमध्ये मला पंक्तीचा लाभ झाला, त्यांचं अन्न सेवन करायला भेटलं. मग मी एक दिवस त्यांना सांगितलं की मला अनुग्रहित करा, दीक्षा द्या. पण ते म्हटले तुझ्या आईला विचारून ये. आईला विचारलं तर आई म्हणे माझी अशी इच्छा आहे की तू लग्न करावं, म्हणजे मला सून पाहायची आहे, मला नातू पाहायचे आहे, नातू वागवायचे. ते नारदाची आई तर जाऊ द्या, पण आपली बी आई अशी आहे. आपल्या आईला कधी म्हटलं की संन्यास घ्यायचा मला, तो कोणतीच आई मुलाला संन्यास घ्यायची परवानगी देणार नाही. ते हेच म्हणे की तू लग्न झालं पाहिजे, मला नातू वागून आहे ना, असं आहे तसं आहे. आईला वाटते माझा मुलगा चोर झालाच चालेल, डाकू झालाच चालेल, पण साधू नको व्हायला. हे प्रत्येक आईचं मत असते बरं, आणि आईचं हृदय कोमल असते ना. मी म्हटलं तर राजाला माझ्या आईला मी संन्यास घेतो, माझी आई म्हणजे काळाखाली घाली परत नाव काढलं असे म्हणे, जरा वाघासारखी ना ती. म्हणजे असा प्रकार आहे. सांगण्याचं तात्पर्य त्या ठिकाणी नारद म्हटले की माझी आई म्हटली की मला तुझं लग्न करायचं आहे. गेले ते साधूजवळ, म्हणे आईची इच्छा अशी आहे की मी लग्न करावं. मग साधू म्हटले तुझी आई म्हणेन ते पूर्व दिशा, तुला दीक्षा देता येणार नाही, संन्यास घेता येणार नाही. नारद म्हटले काय ताण झाला, आता आई मरेची वाट पाहणं पडली. समजा आई मेली की बाई मरेची वाट पाहणं पडली लग्न जर केलं तर, आणि बाई मरेच्या अगोदर जर मी मेलो म्हणजे झालं कल्याण. ही चिंता करत असताना एक दिवस नारदाची आई देवपूजे करता ऋषी लोकांचे फुलं आणायला गेली सकाळी 5 वाजेला. थोडं अंधार असल्यामुळे तिला कळलं नाही, तिचा सापावर पाय पडला.
तिला सर्पदोष झाला, ती मेली. लहान लहान मुलं धावत आली, नारदाला सांगितलं, म्हणे नारदा तुझी आई मेली. नारद म्हणे मला मनातून तर आनंद झाला, पण प्रगट करण्याकरता दाखवावा लागला. तसं काही काही लोक प्रगट करण्याकरता रडून दाखवतात की प्रगट करण्याकरता रडून दाखवतात. तुम्ही पाहिलं काही काही म्हातारे रडता नारायण दादा, तर ते एवढे जोरात रडता की ते मला वीर दाखवा. कोण म्हातारीच्या गावात राहतात त्यांना मालूम आहे किती वीर आहे आपल्या गावात. म्हणजे विश्व हे जगत, मी नेहमी सांगतो, आपण ज्या घरात राहतो, ज्या परिवारात राहतो, ज्या गावात राहतो, ज्या तालुक्यात देशात राहतो, हे सर्व स्वार्थी आहे. सभी अपने में भूले है, सर्व स्वार्थामध्ये लिप्त आहे, असा प्रकार आहे. मग त्या ठिकाणी नारद म्हटले मी दाखवण्याकरता रडलो, आईचा अंत्यसंस्कार केला. पण तोपर्यंत ऋषी मंडळी हिमालयाकडे निघून गेली होती. मी त्यांना शोधायला गेलो तर ऋषी तर काही दिसले नाही, पण एका वटवृक्षाखाली बसलो, ध्यान लावलं, तर मला किंचित साक्षात्कार झाला, परंतु परत तो लुप्त झाला. साक्षात्काराचे 3 प्रकार आहे. एक सामान्य साक्षात्कार, एक मध्यम आणि एक अपरोक्ष. अपरोक्ष साक्षात्कार झाल्यानंतर जीवाला कर्मसाम्य दशा प्राप्त होते. पण सामान्य साक्षात्कार स्वप्नात होतो, मध्यम साक्षात्कार मूर्तीत होतो आणि अपरोक्ष साक्षात्कार जीवाला जीवाच्या ठिकाणी होतो. स्वप्नामध्ये एखाद्याला निवृत्तीनाथांची समाधी येते, समजून घ्या हा सामान्य साक्षात्कार आहे. स्वप्नामध्ये एखाद्याला एखादे देव दिसतात, हा सामान्य साक्षात्कार आहे. स्वप्नामध्ये एखाद्या सत्पुरुषांचं भजन, वेद पठण, असं काही सत्संग ऐकायला मिळतो, हा सामान्य साक्षात्कार आहे. पण आपल्या ज्यांनी माळ घातली गळ्यामध्ये, ते जर स्वप्नात आले तर समजून घ्यायचे की आपली दिवसभर काहीतरी चूक झाली. आपले गुरु जर आपल्या स्वप्नात आले तर आपण सर्वे करून घ्यायचं की आज आपली कोणती चूक झाली. चूक समजून सांगण्याकरता गुरुजी स्वप्नात येतात, बरोबर, असा सिद्धांत आहे. आणि त्याच्यानंतर मध्यम साक्षात्कार मूर्तीमध्ये होतो. काही काही पंढरपूरला गेले, देवाच्या पायाला हात लावला की त्यांना देवाचे पाय नरम लागतात. आणि त्याने जर बाहेरून सांगितले मला देवाचे पाय तर आपल्या पायासारखे लागले, तर समजून घ्या की ज्याला तो भाग झाला किंवा ते आढळलं त्याला मध्यम साक्षात्कार झाला. हे काही काही लोक त्याला येड्यात काढायला तुला भ्रम झाला असेल, पण तसं नाही, तो मध्यम साक्षात्कार आहे. आणि अपरोक्ष साक्षात्कार झाल्यानंतर कर्मसाम्य दशा प्राप्त होते असं वर्णन आहे. पण त्याच्यानंतर नारद म्हटले मी त्या शरीराचा त्याग केला, मग मी 3 जन्म घालवले, 3ऱ्या जन्मामध्ये दासी पुत्र नारद ब्रह्मपुत्र नारद झालो. मग त्यावेळेला आणि मला हे ऐश्वर प्राप्त झालं असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. मग पुढे शुकाचार्य सांगतात, सूत सांगतात की शौनकांनो, महाभारताच्या युद्धाचं नियोजन केलं भगवान कृष्णाने. नियोजन केलं, कौरवांचा समूळ नाश झाला, कौरव धुळीला मिळाले, दृष्टांचा संहार झाला. आणि मग भगवान म्हटले मला आता द्वारकेला जाण्याची आज्ञा द्या. त्यावेळेला सर्व पांडव देवाला पोहोचवण्याकरता वेशीवर गेले, म्हणून असं सूत्र आहे. साधूला, त्याच्यानंतर सत्पुरुषांना देवाला पोहोचवण्याकरता वेशीपर्यंत जावं लागते, बरोबर. मग त्यावेळेला भगवंताला पोहोचवण्याकरता ते गेले. देव रथावर चढणार इतक्यामध्ये पांडवांची कुलवधू म्हणजे अभिमन्यूची पत्नी उत्तरा ही धावत आली आणि तिने कृष्ण रथावर चढणारीच्या अगोदर देवाच्या पायावर डोकं टेकवलं. आणि डोकं टेकलं ती म्हटली की दादा, मी मेले तर मला दुःख नाही, पण माझ्या उदरामध्ये पांडवांचा वंश आहे. जर माझा गर्भ गळाला तर पांडव निर्वंश होतील. मग देवाने उत्तरेच्या गर्भामध्ये अंगठ्याच्या नखावर रूप धारण केलं आणि प्रवेश केला. या 2 माता श्रेष्ठ आहे. भागवतामध्ये ही उत्तरा आणि दुसरी यशोदा. तसं महाभारतामध्ये उत्तरा आलेली आहे, म्हणजे महाभारतातली उत्तरा ही
अभिमन्यूची पत्नी आणि यशोदा नंदपत्नी, या 2 माता श्रेष्ठ आहे. कारण यशोदेने वसुदेवाच्या मुलाला वाचवण्याकरता म्हणजे कृष्णाला वाचवण्याकरता स्वतःची मुलगी बलिदान दिली आणि उत्तरेने गर्भामध्ये परीक्षित आणि भगवान दोघांचं मिलन केलं म्हणून उत्तरा श्रेष्ठ ठरली. मग त्याला प्रश्न विचारला शौनकांनी की उत्तरेच्या गर्भाचं रक्षण देवाला का करावं लागलं. तर मग सांगितलं की कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये शेवटचं युद्ध कोणा झालं होतं, दुर्योधन आणि भीम हे शेवटचं युद्ध. भीमाने दुर्योधनाच्या जंगा फोडल्या, ते खाली पडलं, ते 85% मेलं, 15% जिवंत होतं, एवढंच दुर्योधन. मग त्या कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीमध्ये लाखो प्रेत होते, 40 लाख लोक मेले होते ना. मग त्या प्रेताचा अंत्यसंस्कार करायला कोण होतं, काही प्रेतांचा. मग त्यांना रात्री कुत्रे आणि गिधाड खायचे त्या प्रेतांना. तर हे गिध या दुर्योधनाला मेलेला समजून याला मी तोडायला आले, पण तो त्यांना हाकलायचा. मग त्याची ही दुर्दशा अश्वत्थाम्याने पाहिली. अश्वत्थामा चिरंजीव अजून जिवंत आहे. आमच्या खाली बऱ्हाणपूरच्या पुढे खंडवा रोडवर एक आशीरगडचा किल्ला आहे. त्या किल्ल्यावर महादेवाचं मंदिर आहे. त्या मंदिराला नियम असा आहे, संध्याकाळी 5 वाजले रमेश दादा की अनाउन्स होते, सब निकल जाइए. जसं वृंदावनामध्ये मधुवनामध्ये 5 वाजता अनाउन्स होते की नाही कि सब मधुवन के बाहेर निकल जाइए, मंदिर बंद होने का समय हो चुका है. ते रासलीले करता बंद केला तर मधुवन, तसे आशीरगडवर अनाउन्स होते माईकवरून की सर्वांनी निघून जा खाली. मग सर्व खाली येतात ना. मग तिथे दुकानदार वगैरे सर्व ते दुकानं ते असे टामटून झाकून घेतात, म्हणजे रात्री कोणी जात असेल वगैरे तिथे सर्व खाली येतात. जरी एखादा राहून गेलं समजा तर सकाळी प्रेत आहे तिथे बाईकडं आणि तिथे पूजा करायला येते त्या अश्वत्थामा त्या महादेवाची ताजी पूजा केलेली असते. मग आता आहेत बऱ्याच लोकांना त्याचा अनुभव आहे असतो. मग अश्वत्थाम्याने ते पाहिलं की आपल्या मित्राला ही दुर्दशा. तो धावत गेला, त्याची मान मांडीवर घेतली, म्हणे मित्रा, मी तुझं एक ऐश्वर्य पाहिलं आणि आज तुला गीत तोडता हाकलणारा कोणी नाही. म्हणे तू सांग, म्हणे आता आपलं तर सर्वस्व गेलं, पण तुझी काय इच्छा आहे म्हणे शेवटची. तर तो दुर्योधन काय म्हटला, म्हणे आम्ही 100 भाऊ होतो, एक बी जिवंत नाही, आणि पांडव 5 होते, ते एकही मेला नाही. एक जरी मेला असता तर मला समाधानी मरण आलं असतं. तो मूर्ख अश्वत्थामा म्हटलं एवढंच, म्हणजे मी 5 पांडव मारून घेऊन येतो. त्याची मान खाली ठेवली, संध्याकाळ झाली होती, निघालं ते. त्या कृपाचार्याने नालायकपणा केला. द्रोणाचार्याचा बहीणही म्हणजे पांडवांचा कौरवांचा कुलगुरू कृपाचार्य, ते द्रोणाचार्याची बहिणी होती त्यांना, त्यांनी सहकार्य केलं याला, म्हणून याला दबाला होता अश्वत्थाम्याला. हे दोघं गेले ना. मग ते कृपाचार्य बाण घेऊन बाहेर थांबलं शिबिराच्या. आणि नेमकं त्या दिवशी रात्री भगवान पांडवांना घेऊन हस्तिनापुरात गेले होते, कारण विजयाची रात्र होती ना. आता उद्या युद्ध नाही व समजा, विजय झाला समजा तुमचा, आणि परवा राज्याभिषेक होता युधिष्ठिराचा. त्याच्यामुळे आता हे धुमधाममध्ये साजरी करायची म्हणून पांडवांना भगवान बाहेर घेऊन गेले. आणि पांडवांच्या आसनावर हे द्रौपदीचे 5 मुले येऊन झोपले. ते पांडवापासून झालेले, ते दिसायला पांडवासारखे होते. हे मूर्ख अश्वत्थामा त्यांना मारलं आणि त्यांची शिरं कापून घेऊन आला. कशा करता, दुर्योधन प्रसन्न होईल याच्या करता. ते शिरं आणले त्याने 500 असे. दुर्योधनाने अगोदर ते लांबून पाहिले तर प्रसन्न झाला. तो म्हटला याने 5 पांडव मारले. पण लगेच त्याला शंका आली दुर्योधनाला. दुर्योधन मनात म्हटलं की आज याने 5 पांडव मारून टाकले, तर आज कृष्ण झोपला होता का? पाका विद्वान होते ते, आज कृष्ण कुठे गेला होता? मग शंका आल्यामुळे तो म्हणे, ए अश्वत्थामा ते शिरजवळ आण बरं. आणले त्याने जवळ.
पण त्याने ते चांगले उजेडात निरखून पाहिले तेव्हा तो 2 वाक्य वापरलेले आहे नालंदाला महाभारतात. पहिलं वाक्य त्याचं भेदयुक्त आहे आणि दुसरं वाक्य भेदरहित आहे. पहिल्या वाक्यात काय बोलला तो, अरे म्हणे अश्वत्थामा हे पांडव नाही, हे पांडव पुत्र आहे. म्हणजे ते पांडव नाही म्हणजे ते आमचे नाही, ते तुमचे आहे. भेद झाला की नाही. पांडव पुत्र आहे, पण प्राण सोडताना म्हणजे प्राण सोडायची वेळ आली त्याची. प्राण सोडताना काय म्हटला तो, म्हणजे अगोदरच तर द्रौपदीची विडंबना झाल्यामुळे असा प्रकार झाला की आमचं सर्व मातीत गेलं आणि आता तिचेच 5 मुलं मारले तर आता किती विध्वंस होईल म्हणे. आणि मग प्राण जाणार तेव्हा शेवटी काय बोलला म्हणे, तू आमची मुलं मारून आम्हाला पाणी देणारी शिल्लक ठेवला नाही. कारण दोन्ही पक्षामध्ये 5च मुलं जिवंत होते. आणि काय भारी बोलला तो, आमचे मुलं. आता कौरव पांडव राहिला का. आणि अश्वत्थामाला शिव्या बी दिल्या 2 शिव्या. म्हणे तू मूर्ख आहे म्हणे, गाढव आहे म्हणे, तुझ्यासारखा नालायक मी कोणी पाहिला नाही. पहा त्याच्याकरता याने एवढं काम केलं आणि तू आमची मुलं मारून म्हणे आम्हाला पाणी देण्याला शिल्लक ठेवलं नाही. आणि एवढं बोलून त्याने प्राण सोडला. तो मग तेव्हा सांगायचे दुर्योधनाच्या अंगावर फुलं पडले होते एवढे स्वर्गातून. भेद गेला तर तुकोबा म्हणतो, तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडोनी. तिथे वादच राहिला नाही ना, म्हणून त्याची मुक्ती झाली. मग आता या अश्वत्थामा घाबरलं. मग ते द्रौपदीने विलाप केला तर सर्वांना माहिती आहे. याला पकडून घेऊन गेले. द्रौपदी म्हटली त्याला क्षमा करा. त्या डोक्याला तो दिवे मध्ये काढून घेतला. मग त्याने ते ब्रह्मास्त्राचा प्रयोग केला. ब्रह्मास्त्राचा प्रयोग अर्जुनानेही केला. अर्जुनाने आवरलं, पण या गाढवाने ते ब्रह्मास्त्र उत्तरेच्या गर्भात सोडलं होतं. त्याच्यामुळे उत्तरा धावत आली होती आणि देवाला म्हटली होती ही एक तप्त लोहाचा गोळा माझा पाठलाग करतो. तर देवा मी मेले तर मला दुःख नाही, पण माझा गर्भ जर नष्ट झाला तर पांडव कुल नष्ट होईल. म्हणून देवाने गर्भाची रक्षा केली. आणि मग भगवान द्वारकेला गेले. देवाचं स्वागत झालं. यथायोग्य काली उत्तरेला पुत्रप्राप्ती झाली, नामकरण झालं. पण मग आता उत्तरेला जो पुत्र झाला तो जन्माला येताबरोबर इकडे तिकडे पाहायचा. असं पोरग जन्माला येतावर पाहते का इकडे तिकडे, ते पाहायचं. ब्रह्मवृंदांना बोलवलं. मग ते म्हटले याने गर्भात परीक्षा केलेली, याची रक्षा गर्भात ज्याने केली त्याला हा पाहत आहे. म्हणजे मग आता गर्भात याची रक्षा कोणी केली तर ती भगवान विष्णूने केली. म्हणून परीक्षिताचं खरं नाव काय, हे ऐका माहिती तुम्हाला. अरे किती भागवत ऐकला तर लिहून ठेवा. परीक्षिताचं खरं नाव विष्णू राहत आहे. विष्णू राहत. ज्या रात्री विष्णूने रक्षण केलं म्हणून ती विष्णू राहत. पण गर्भात याने परीक्षा केली म्हणून परीक्षित नावाने प्रसिद्ध होती, असं जाहीर झालं. आता ते चंद्राच्या कलेप्रमाणे वाढले. 16 वर्ष वयामध्ये पांडवांनी म्हणजे युधिष्ठिर अर्जुन यांनी नातवांचा राज्याभिषेक केला आणि हे महाप्रस्थानाला निघून गेले. पांडवांचं महाप्रस्थान झालं. राजा परीक्षित राज्य झाले. परीक्षित राज्यपदावर बसले ना. एक दिवस त्यांना राज्य पाहण्याची इच्छा झाली. प्रधानाला बरोबर घेतलं आणि सर्व राज्य चेक करायला निघाले. आता प्रधानजी दाखवायचे की इथे स्टोर रूम आहे, इथे शस्त्रागार आहे, इथे अमुक आहे, इथे डमुक आहे. मग एका बंद खोलीजवळून पुढे गेले. मग त्यांनी विचारलं की ही खोली बंद काय. ते प्रधान म्हटले, महाराज ही खोली कृष्णाने बंद केलेली आहे. ज्यांनी गर्भात तुमची रक्षा केली त्या देवानेच ही खोली बंद केलेली आहे. आणि आम्हाला वॉर्निंग दिलेली आहे की पांडव वंशामध्ये कोणी जरी जन्माला आला तरी त्याला ही खोली उघडून दाखवायची नाही. म्हणे का. म्हणे ते आम्हाला काही माहिती नाही. याच्यात काय म्हणे ते आम्हाला माहित नाही. प्रधान म्हटले. मग परीक्षित म्हटले घेऊ ना किल्ली. अहो ते म्हटले कृष्णाची आज्ञा आहे की उघडायची नाही. पण परीक्षित काय म्हटले, हे माझं राज्य आहे आणि मला माहिती पाहिजे ना की खोलीत काय आहे.
ते म्हणे बा कृष्णाची आज्ञा उल्लंघन करणे म्हणजे विघ्नाला आमंत्रण देण्यासारखं आहे. कशाला ताण, कशाला म्हणजे टेन्शन घेतं. पण परीक्षिताने ऐकलं नाही. आणली किल्ली, उघडली खोली. ती काय होतं त्याच्यामध्ये? फक्त एक सिंहासन आणि मुकुट होता. आणि हा आगाऊपणा भीमाने केला होता. जरासंधाला मारलं ना, त्यावेळेला भगवान म्हणायचे की हा जरासंध दृष्ट आहे. याचं सिंहासन मुकुट भीमाला सांगितलं, असत्याला परत घेऊ नको, एखाद्या वेळेला विध्वंस होईल. पण तो भीम म्हणे, आता भीमाचा भेजा पहिलवानीस, भीम म्हणे लोकांना समजलं पाहिजे की मी मारलो जरासंधाला. भगवान म्हणे मी दौंडी देऊन सांगेन की भीमदादाने मारलं. भीम म्हणे तुमच्या पुन्हा कोणी विश्वास ठेवणार नाही. मग भीमाने रथात घालून ते सिंहासन मुकुट घेऊन आला होता. आणि देवाला माहित होतं. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, भागवताचा सिद्धांत आहे, कोणत्याही गोष्टीचा विचार न करता कोणत्याही घरामध्ये कुठेही गेले तर डायरेक्ट दुसऱ्याच्या आसनावर बसायचं. पण साधक माणसाने आसनावर जाऊन बसायचं नाही, कारण त्या आसनामध्ये जर रचकन असतात ना, मग साधकाची साधक वृत्ती नष्ट होते, असा सिद्धांत आहे. मग ती परिस्थिती अशी झाली, परीक्षित राजाने काहीच विचार केला नाही. गेले उपरनं काढलं ते आसन, फक्त झटकलं बसले त्याच्यावर. स्वतःच्या डोक्यातला मुकुट काढून बाजूला ठेवून दिला आणि तो मुकुट डोक्यात घातला. प्रधाना म्हणे, प्रधानजी आपल्या सिंहासनापेक्षा 1000 पटीने रत्नजडी सिंहासन आहे, हिरे माणिक जळवलेला मुकुट आहे, आणि एवढं असताना लपून ठेवलं म्हणे. आता जरासंधाचा मुकुट घालताना याची बुद्धी फिरली आणि मृगया म्हणजे शिकार करायची बुद्धी झाली, जंगलात जायची. गेले नाही जंगलामध्ये एकटेच मृगयाला. आता एकटे गेले मृगयाला, रस्ता चुकले, तहान लागली, दुपारची वेळ, एक पर्णकुटी पाहिली, भगवी पताक पाहिली, गेले. साधूला हात जोडले, पाणी द्या अशी विनंती केली. आता साधू बी असली ते शरीर गुन्हे होते, आणि समाधी बी असली, त्यांना काही ऐकू आलं नाही. दुसरा आवाज दिला, तिसरा आवाज दिला, पण तो मुकुट जरासंधाचा असल्यामुळे काय अहंकाराने बोलले परीक्षित. म्हणे हे राज्य माझं आहे, आणि माझ्या राज्यामध्ये माझ्यामुळे तुम्ही म्हणे सुरक्षित आहे, आणि असं असताना मी पाणी मागतो, तुम्ही मला पाणी देत नाही म्हणे, तर मग दुसऱ्या लोकांची काय किव करसाल तुम्ही? तुम्ही ढोंगी आहे असं म्हटले. आजूबाजूला पाहिजे एक साप मेलेला होता, तो सर्प उचलला, बाणाच्या टोकाने आणला आणि साधूच्या गळ्यात गुंडाळला. गुंडाळा, घरी आले, राज्यात आले ना. आता पहा, राज्यात आले, डोक्यातला मुकुट काढता होत त्याचं डोकं ठिकाणावर आलं. मग आता डोकं जे बिघडलं होतं ते कशाने बिघडलं होतं, आलं की ध्यानात. मग आता मी एकदा एक सर्वे केला नारायणदाला. एका माळकरी मुलाचं लग्न झालं आणि दुसऱ्या दिवशी फिरायला लागलं रमेश भाऊ, माळकरी पोरगा, चाली म्हणणारा. मी म्हटलं हे पोरग लहानपणापासून टाळ वाजवायचं आणि लग्न झालं 8-10 दिवसात फिरायला कसं काय लागलं. नंतर मला कळलं ते हे वाचल्यावर. मग मी दुकानात त्याच्या घरी गेलो, म्हटलं का रे या मुलाला तुम्ही फेटा आणला होता नवा का टोप आणला होता? नाही म्हणे टोप आणला होता भाड्याचा. म्हटलं कोणाच्या दुकानावर? म्हणे ते भैरू सेठ आहे, आमच्या बोदडला भैरू सेठ आहे. मग मी बोदडला गेलो त्या भैरू सेठकडे. आता बोदडून जातच होतो मी, मग त्या दुकानात गेलो. तो या मारून महाराजांच्या वगैरे बोलतो. म्हणलं नाही, मी फक्त चेक करायला आलो की अमुक तारखेला हा मुकुट तुमचा, म्हणलं तो सीतारामच्या आडीने नेला होता, आमच्या टाळकरीच्या आडी. म्हणजे हो. म्हणलं त्याच्या अगोदर कोणत्या नवरदान नेल होता? मग त्याच्या अगोदर तो ज्या नवरदान नेल होता तो नवरदेव पेनारा होता. म्हणजे त्या पेनाराचा टोप याच्या डोक्यात ठेवला तर ही पेन लागून गेलो. त्या टोपाची ऊर्जा असते ना. तेव्हा आता जुन्या म्हाताऱ्याला विचारा, तुम्ही जुन्या म्हाताऱ्याला विचारा, नारायणदाचा पूर्वी शेतात आऊत आणायचे ना, बैलाचे कामं करायचे ना, आणि उन्हानं जर एखाद्याला चक्कर आले तर तेव्हा काही औषधी गोळ्या होत्या. शेतात 12-12:30-1ला जर उन्हात काम करताना चक्कर आले तर लगेच टोपी काढून त्याला सोंगायला द्यायची. की टोपी नाकाला लावली की चक्कर थांबायची. म्हणजे टोपीमध्ये ऊर्जा असते बरं. मग ते मुकुटात ऊर्जा होती ना त्या नालायकाची, जरासंधाची. आणि जरासंध कोण होता? कंसाचा सासरा.
कंसाचा सासरा ना, आस्ती आणि प्राप्ती यांचा बाप. मग त्यावेळेला आणि परीक्षिताची बुद्धी ते भ्रमित झाल्यावर आणि मुकुट काढल्यावर ठिकाणून आली ना. परीक्षित म्हटले आज आपण साधूचा अपमान केला, आणि ज्या दिवशी साधूचा अपमान झाला त्या दिवशी आपलं कल्याण होणार नाही. तुकोबरा सांगता बरोबर, संतासी शोभवी भलत्या प्रकारे किंवा कोण्याही प्रकारे त्याचे लोहे बरे उभय लोकी. तुम्ही बाकी काही करा, पण साधू संत गायी आणि ब्राह्मण यांची विडंबना होईल असं कृत्य कधी करायचं नाही. पण हे बाकी सर्व सोडून देतात आणि साधूवर टीका करतात, सत्पुरुषावर टीका करतात, देवावर टीका करतात, धर्मावर टीका करतात, असा प्रकार आहे. मग अशा प्रकारे कळलं त्यांना की आपली चूक झाली, आपल्याला याचा दंड भोगावा लागेल. समजलं बरोबर. तिकडे शमीक ऋषीचे पुत्र शृंग यांनी काय केलं, शृंगाने ते खेळायला गेले होते, खेळून आले. खेळून आल्यावर त्यांनी पाहिलं अरे आपल्या बाबाच्या गळ्यामध्ये साप आहे. ते गेले, तो सर्प काढला, राग अनावर झाला, कौशिकी नदीवर गेले, स्नान केलं, हातामध्ये तीर्थ घेतलं, त्यांनी मंत्र जप केला आणि शाप देऊन टाकला की ज्याने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प टाकला असेल हा त्याला दंश करो आणि आजपासून 7व्या दिवशी त्याला मृत्यू येऊ. ते तीर्थ सोडून दिलं. आश्रमात आले, बापाच्या मांडीवर बसले, रडायला लागले. ते ओळी जागे झाले. ते म्हटले कशाला रडतो, म्हणे असा असा प्रकार झाला. मग म्हणे मी त्याला शाप दिला. ते म्हणे थांब, तू शाप कोणा दिला मला पाहू दे. त्यांनी डोळे बंद केले, ते म्हणजे ब्रह्मरंध्रामध्ये गेले आणि तिथून त्यांनी आपले कुंडलीने जागृत करून पाहिलं याने शाप कोणाला दिला. तर त्यांना परीक्षित दिसले. तेवढ्यात शमीक म्हटले अरे शृंगा, तू फार मोठी चूक केली. त्यांना तहान लागल्यामुळे ते व्याकुळ झाले आणि मी समाधीत असल्यामुळे त्यांची मागणी पूर्ण करू शकलो नाही. पण तू मूर्खपणा केला म्हणे, कारण परीक्षित हे धर्मनिष्ठ राजे आहे. आता याच्या पुढे एवढे राजे होतील हे सर्व धर्मनिरपेक्ष. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माशी काही संबंध नाही. हा धर्मनिष्ठ म्हणजे जो धर्माला सोडत नाही तो. पण हे भाषण करणाऱ्याला आखलं नाही. हे म्हणता आपल्या भागाला जे आपल्याला आमदार साहेब लाभले हे धर्मनिरपेक्ष आहे. मला एकदा हसायला आलं एका सभेमध्ये आमच्या बोदळला. तर ते मला म्हणे मला तुम्ही खाऊन हसले म्हणे. म्हणलं तू भाषण केलं मला याचा हसू आला. म्हणजे काही चुकलं का? म्हणलं नाही सगळंच बरोबर आहे, तुझं सगळं बरोबर आहे. पण म्हणे नाही तुम्ही हसले कसे? म्हणजे मी का हसलो हे सांगितलं तर तू इंडिकेटर लागून जाते ना. एका उद्योग करू नको, जाय तुझे सांगितलं ते बरोबर. धर्मनिरपेक्ष म्हणजे धर्माशी काही संबंध नाही. धर्मनिष्ठ, मग धर्मनिष्ठ राजाला तू शाप दिला म्हणे जा आता एक काम कर, जा आणि त्यांना सावधान कर. सांगितलं त्यांना सावधान कर. मग हे शृंगाने काय केलं? आता हे 2 शृंग आहे बरोबर. एक रामायणातले विभांडकाचे पुत्र शृंगी आणि शृंग, ते ऋष्य शृंग. मग गेले ना हे शृंग. महाराजांना सांगितलं महाराज तुम्ही जे कृत्य केलं त्याचा दंड तुम्हाला मिळाला. तुम्ही आमच्या वडिलांच्या गळ्यामध्ये शमीक मुनीच्या गळ्यामध्ये मेलेला सर्प टाकला. मी रागाच्या भरामध्ये तुम्हाला शाप दिला. तुम्हाला 7 दिवसात मरण येईल. आता 7 दिवसात म्हणजे तसं कीर्तनकार विनोदाने सांगतात की आपलंही मरण 7 दिवसात आहे. आपल्याकडे 8वा दिवस नाही. आपण बी मेलो तर रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार या 7 दिवसातच मरू. 10 वर्षानं मरू का 20 वर्षानं मरू, पण दिवस तर 7च आहे की नाही. 8वा दिवस आपल्याकडचा बी नाही, याच्यातलं शास्त्र आहे. पण तुमचं मरण आजपासून 7व्या दिवशी फिक्स आहे, त्याच्यामध्ये बदल सदल होणार नाही. तर मृत्यूतून वाचण्याचा तुम्ही काहीतरी उपयोग करा. आता दादा राजाला शाप प्राप्त झाल्यावर किती गर्दी झाली अशी. नुसता मंत्रीला खोकला लागला की 1000 लोक पाहिजे आता गाड्या घेऊन. गरीब मेला तर कोणी पाहायचा मागे जात नाही, आहे की नाही.
आता राजाला शाप मिळाल्यावर तिथे वैद्य हाकीम डॉक्टर साधू संतन फकीर गोसाहेब खूप गर्दी झाली. म्हणजे ते ज्याच्या मताने सांगायचे. कोणी म्हणे आम्ही यज्ञ करतो, कोणी म्हणे नामचिंतन करतो, कोणी म्हणे आम्ही तुम्हाला अशी जडाबुटी देतो, कोणी काही सांगायचं, कोणी आईलाच करतो. त्याच्यामध्ये काही पैलवान होते 5-7. तेव्हा तुम्ही काळजी करू नका, 7व्या दिवशी तुम्ही साप आला की आम्ही टेम्पी घेऊन तयार राहतो. तो आला म्हणजे एका टेम्पोमध्ये सापचक मध्ये तुम्ही काळजी करू नका. पण काचाची पेटी करतो. पण एकाच्याही उत्तराने परीक्षिताचं समाधान झालं नाही. तिथे व्यास पराशर जांजुली गौतम भारद्वाज चवन वशिष्ठ विश्वामित्र हे सर्व बसले होते. आता तुम्हाला शंका येईल की हे वशिष्ठ रामायणात झाले आणि हे आता कसे काय आले. ते जरी रामायणात झाले तर त्या गादीवर जो बसला तो वशिष्ठच आहे ना. आता व्यासांना 1000 वर्ष झाले, पण या गादीवर जो बसतो ते कोणती गादी आहे? व्यास गादी. नारदाला 1000 वर्ष झाले, ज्या व्यासपीठ गादीवर उभा राहतो नारदाची गादी बनतो. मग तसं परंपरेने त्या गादीवर जो बसतो तो वशिष्ठ विश्वामित्र भारद्वाज सर्व ऋषी बसलेले होते. तितक्यामध्ये दिगंबर मूर्ती म्हणजे डोक्यावर ग्रंथ भागवत, 16 वर्षाचं वय, अंगावर वस्त्र नाही, महिला असतात म्हणजे स्त्रिया असतात, लहान मुलं खडे मारतात, त्यांची दृष्टी जमिनीकडे, कारण नासागरी दृष्टी सत्पुरुषांची असते. डोंगरीचे महाराज खालीच पाहिजे बरोबर, दृष्टी नासागरी का? तर डोंगरीजी महाराज म्हटले शरीर के अंदर कोई भी पाप जाता है तो आंखों के द्वारा अंदर जाता है. कोणतंही पाप शरीरामध्ये जात असेल तर ते डोळ्यातून जाते. कारण महाराज म्हटले जिसे आंख देना पडती है उसे मन देना पडता है. ज्याला डोळे दिले त्याला मन द्यावं लागतं ना. म्हणून महाराज म्हणतात की डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. दृष्टी जमिनीकडे आणि परीक्षिताच्या धर्ममंडपामध्ये चालत आले. आता आजपर्यंत ज्या हाताने कोणाला स्पर्श केला नाही, ज्या चरणावर कोणी मस्तक टेकवलं नाही, त्या चरणावर परीक्षिताने पातळ धावत गेले आणि शुकाचार्यांच्या पायावर डोकं टेकवलं. ज्या हाताने कोणाला स्पर्श केला नाही तो हात शुकाचार्यांनी परीक्षेच्या डोक्यावर टेकवला. त्याला व्यास उभे राहिले. व्यास म्हटलं नाही तर माझी चिरंजीव आहे, हा तर माझा मुलगा आहे आणि हा तर शुक आहे, हे शुकाचार्य आहे. मग त्यावेळेला आणि हे तर माझे चिरंजीव आहे, हा माझा मुलगा आहे. आणि आज हा राजा परीक्षिताला भागवत सांगण्याकरता आला. परीक्षिताला भागवत सांगण्यासाठी आलेला आहे. म्हणजे याच्यावर याचे उपकार आहे. कारण पांडवांच्या यज्ञातलं अन्न खाल्लं होतं ना शुकमुनींनी पोपटाचं रूप धारण करून, ते ऋण फेडण्याकरता भागवत सांगायला आला. व्यास म्हटले मी भागवताची रचना केली पण भागवतातलं रहस्य मला कळत नाही. आज ते रहस्य जाणून घेता येईल. ते रहस्य ऐकण्याचा योग आला. परीक्षिताने लगेच प्रश्न विचारला. म्हणे महाराज ज्याला आसन मृत्यू प्राप्त झाला त्याचं काय कर्तव्य आहे? त्याला शुकाचार्य काय म्हटले कि राजन आप क्यों घबराते हो, बोले अभी तो 7 दिन बाकी आहे, अजून तर 7 दिवस बाकी आहे. म्हणे माणसाने जर मनात घेतलं तर 7 दिवस काय म्हणे 7 मिनिटामध्ये मुक्ती मिळते. माणसाने जर मनात घेतलं तर 7 मिनिटामध्ये मुक्ती मिळेल. तू कशाला काळजी करतो? म्हणे मैं आपके पास से कुछ लेने के लिए नहीं आया हूं, देने के लिए आया हूं. जो आनंद मला भगवत भक्तीमध्ये मिळाला, भगवत भजनामध्ये मिळाला, तोच आनंद मी तुला देण्याकरता आलो असं म्हटले. आणि मग परीक्षिताने परत प्रश्न विचारला की महाराज तो फिर उस आनंद की अनुभूति हमें समजाइए. पण शुकाचार्य सांगितलं कि उस आनंद की अनुभूति अभी हम आपको आज नहीं समझाते, कल समझाएंगे. शुकाचार्य म्हटले तो आनंद ती अनुभूती मी तुला आज सांगत नाही, ती उद्या सांगेल.
मग आता शुकाचार्य जर होता उद्या सांगितलं, मग आपण कशाला आगो का करता, आपण बी उद्या सांगू. मग झालेली सेवा भगवत चरणी समर्पण. सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की, श्री गुरु निवृत्तीनाथ महाराज की, आदि शक्ती मुक्ताबाई भागवत महापुराण की, शुकदेव भगवान की. नमः पार्वती पती हर हर महादेव. राधे श्याम. आज तू काय एका वेळेला काही सुप्त वासना शेष राहते, म्हणून जीवाला परत जन्म घ्यावा लागतो. या कळवणला एक ते स्वामी समर्थ बँक आहे, त्या बँकेचे मोठे अधिकारी येते आपले दत्तुकाकाराव झाले चांदोळचे, यांचे पाहुणे येतात त्या नात्याने. तर त्यांची नात बी त्यांची आई आहे, त्यांची नात बी त्यांना बेटाच म्हणते. मग ते म्हणतात आमच्या आईची आमच्याने काही सेवा झाली नाही, ते आमची आईच आमच्या पोटी जन्माला आली, म्हणजे आमच्या मुलाच्या. असा प्रकाराचा असतो. मग या 31 श्लोकावर टीका केलेली आहे, तर ती 6 अध्यायामध्ये आलेली आहे. मग 6 अध्यायापैकी पहिला अध्याय भक्ती नारद समागम. जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय हे करण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे, त्या कृष्णाचं चरित्र फार अलौकिक आहे. मी तर बऱ्याच वेळा सांगतो, चरित्र फक्त देवाचं किंवा संताचं. आपलं चरित्र आहे का? तुम्ही इथे जेवढे बसले कोणी मला सांगा, महाराज आमचं 1 तास चरित्र सांगा. आपलं काय चरित्र आहे? आपल्या सर्व कथा आहे. चरित्र डोंगरीजी महाराज म्हटले, जिनका चारित्र निर्मल होता है उनका ही चरित्र होता है. ज्यांचं चारित्र निर्मळ आहे त्यांचं चरित्र आहे. आता सत्पुरुषांचं संतांचं चारित्र निर्मळ आहे, म्हणून समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरू जमवरी चंद्र सूर्य, जमवरी चंद्र सूर्य तववरी कीर्ती घटस्थिर. म्हणजे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत साधूचं चरित्र कीर्ती हे अजरामर आहे. आपलं काय 3 पिढ्यानंतर कोणी नाव काढत नाही, असा प्रकार आहे. म्हणून कृष्णाचं चरित्र हे अलौकिक आहे. एक वेळा परम पावन आणि पवित्र अशा नैमिषारण्यामध्ये सूत आणि शौनक यांचा संवाद झाला. तो योग आता नाशिककरांना आला आणि मला बी ते भाग्य लाभलं नैमिषारण्यात कथा करायचं. आपली सर्व मंडळी होते, मी होते ना, रमेश तुम्ही होते ना नैमिषारण्यात? शुक्ताला होते वाटतं. मग आपल्याला कथेला कुठे होते? तुम्ही तर होते. मग शुक्ताला मला असं वाटतं तुम्ही मग असं बरं झाला की हे होते. मग नैमिषारण्यामध्ये त्या ठिकाणी सूत आणि शौनक यांचा संवाद झाला. आता सूत हे वयाने लहान. सूतांच्या वडिलांचं नाव रोमहर्षण होतं. रोमहर्षण पुत्र शुक सूत हे 16 वर्षाचे आणि शौनक हे ऋषी 88,000 होते. आणि सर्व वयाने ज्येष्ठ 80 वर्षाच्या पुढचे. मग आता वयाने मोठ्या असल्यावरही सुताला काय म्हटले? म्हणे सुता, सध्या कलियुग सुरू झालेला आहे. भगवान कृष्ण निज धामाला गेलेले आहे आणि देव निज धामाला गेल्यामुळे कलीला सुरुवात झालेली आहे. लोक मनाप्रमाणे वागत आहे. आधर्माचा सर्व सुळसुळाट आहे. मग अशा स्थितीमध्ये साधकाने कसं आचरण करावं, भगवत प्राप्ती कशी करावी, हे आमची जाणण्याची जिज्ञासा आहे. आणि तू ब्रह्मज्ञानी आहे आणि तू आम्हाला गुरुस्थानी आहे, म्हणून तू आम्हाला त्या आज कथा उद्धार कशाने होईल ते निवेदन करावं अशी विनंती आहे.
आता सुताला मानाचं स्थान दिलं, गुरुपद दिलं आणि शौनक ऐकायला बसले, म्हणजे ज्येष्ठ ऐकायला बसले आणि लहानांना आदर दिला. मग त्यावेळेला ते म्हटले, सुता तू ब्रह्मज्ञानी आहे. आता ब्रह्मज्ञानी होणं फार सोपं आहे बरं, पण ब्रह्मदृष्टी ठेवणं कठीण आहे. ब्रह्मज्ञान तर पुस्तकं वाचले, ग्रंथ वाचले की ब्रह्मज्ञान होते. डोंगरीजी महाराज म्हटले, ब्रह्मज्ञान होना आसान है लेकिन ब्रह्मदृष्टी रखना बहुत कठीण है. ब्रह्मज्ञान तर कोणालाही प्राप्त होते, पण ब्रह्मदृष्टी येणं ती सुताची होती, शुकांची होती. मग त्या ठिकाणी ब्रह्मदृष्टी येणं एवढं सोपं नाही. आणि म्हटले तू ब्रह्मज्ञानी आहे आणि तुला ब्रह्मदृष्टी आहे. मग आता याच्यातला फरक मी तुम्हाला सांगतो, पटवून देतो कसा आहे. ब्रह्मज्ञान आणि ब्रह्मदृष्टी कशाला म्हणतात? समजा पूर्वी लोक बाजारात जायची बाजार करायला, आता काय ठिकठिकाणी बाजार झाले, पण पूर्वी 10-12 खेड्यांना एकच बाजार राहायचा. म्हणजे जुने म्हातारे बाजारात जायचे, बाजार आणायचे आणि लहान मुलांकरता खाण्याचं आणायचे खाऊ. मग समजा आपले 2 मुलं दुसऱ्याचे 2-3 मुलं अंगणात खेळत असले आणि तिकडून बाबा बाजारून आले की आपले मुलं ते बाबा आले म्हणजे भातका आला खायला, मग धावत यायची की. मग आपले मुलं धावत आले की त्यांच्या मागे ते बी धावत यायचे दुसरे 2. आता तुम्ही मला सांगा, आपले 2 बाजूचे 2-3 4-5 मुलं घरात आणले की सर्वांचा सारखा वाटा व्हायचा का तेव्हा? पा कशा इमानदारीने मान हरवतात. हे बघा, आपल्या मुलाबरोबर दुसऱ्याचे मुलं धावत आले तर त्याला निर्मुख पाठवत नव्हते. याला जर वाटी भरून दिली तर त्या शेजारच्या मुलाला एक घास हातावर द्यायचे आणि त्याला सांगायचे की तुझा मी बाबा आला घेऊन घरी, म्हणजे त्याला पडून द्यायचे. पण त्याला विनमुख पाठवत नव्हते, एक घास खायला त्याच्या हातावर द्यायचे. त्याला विनमुख न पाठवणे, एक घास त्याच्या हातावर देणे हे ब्रह्मज्ञान आहे. पण सर्वांचा सारखा हिसा करणे हे ब्रह्मदृष्टी आहे. हा, एवढा फरक आहे बरं. आपल्या मुलाला जेवढ्या डिश भरून दिल्या तेवढ्या त्यांनाही देणे हे ब्रह्मदृष्टी आहे. म्हणजे शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जिता, सर्वांकरता समान सत्तेमध्ये ज्याचा व्यवहार आहे त्यांची ब्रह्मदृष्टी आहे. म्हणून सुता तुला ब्रह्मज्ञान आहे आणि ब्रह्मदृष्टी आहे. मग आता कोणत्या मार्गाचं कथन करावं हे तू मला सांग. मग त्यावेळेला सूत म्हणतात की शौनकांनो, एक वेळेला राजा परीक्षित भागवत ऐकत होते आणि हे देवता अमृताचे घट घेऊन आले. ते म्हटले, राजा हे अमृत घेतले, अमृत प्राशन कर, तू अमर होशील. आता राजा परीक्षित म्हटले, स्वर्गातले देव तर स्वार्थी आहे, कारण आपल्याला समजा आता हे ग्रंथ म्हणजे कथा आरंभ करण्याच्या अगोदर ब्राह्मणाला बोलून हे 9 ग्रह स्थापन आणि पूजा का करावी लागली हे माहिती आहे का? हे देवता आहे 9 ग्रहाच्या, यांना ईर्ष्या होते. म्हणजे यांना आपण केलं सत्कर्म सहन नाही होत बरं, म्हणून त्यांना मान द्यावा लागतो. हे देवता आहे, यांना मान द्यावा लागतो, त्यांना सत्कर्म सहन होत नाही. तुम्ही पाहा ना, तुम्ही सप्ताह उभा करा, मुद्दाम गावात कुठेच वादळ होणार नाही, आणि जिथे मंडप टाकला तिथेच वावटळी आणि मंडप घेऊन जाईल. लोक ते पाहू इकडे पुढे वावटळ आलेली आणि आपलाच मंडप पाडला, इथे सप्ताह बसवला, पाऊस म्हणजे ही गोष्ट वायू देवताला सहन होत नाही. आपल्या फलामध्ये पाऊस पडणार नाही, इकडे 3 किलोमीटरच्या 2 किलोमीटरच्या पुढे पाऊस पडणार नाही, आणि जिथे सप्ताह बसवला इथेच पाणी पडेल. हे ओरणाला सहन होत नाही. एखाद्या वेळेला आपण आनंदोत्सव साजरा करताना पंत्या लावून देऊ,
पंथ लाव, तर मुद्दाम अग्नी देवता वायू देवताला इशारा करेल आणि ते वायू देवता त्या पडद्याला त्या पंथीवर टाकून देईल, म्हणजे मुद्दाम पडदा पेटेल. म्हणजे अग्नी देवताला या गोष्टी सहन होत नाही. कारण डोंगरीजी महाराज म्हटले देवो को ईर्ष्या होती, देवांना ईर्ष्या होते ना. म्हणून परीक्षित म्हटले हे देव तर स्वार्थी आहे आणि हे देव दुर्लभ अमृत इथे घेऊन आले, म्हणजे हे स्वर्गात दुर्लभ अमृत आहे, म्हणजे या अमृताच्या मोबदल्यामध्ये यांना काय पाहिजे असं जेव्हा विचारलं त्या वेळेला आणि स्वर्गातल्या देवता म्हटल्या की हे अमृत पिल्यावर तुम्ही अमर व्हाल, पण याच्या मोबदल्यामध्ये आम्हाला भागवत अमृत द्या. भागवताला बी अमृत म्हटलंय बरोबर, हरी नावाला बी अमृत म्हटलंय. हरी नामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे, नाथ महाराज हरिपाठात म्हणतात. हरी नामाला बी अमृत म्हटलेलं आहे, भागवताला बी अमृत म्हटलंय, भागवत अमृत म्हटलेलं आहे. त्यावेळेला परीक्षित म्हटले मला परीक्षा पाहू द्या. ते परीक्षितच होते. त्यांनी एका पारड्यामध्ये भागवत टाकलं आणि एका पारड्यामध्ये अमृत ठेवलं, तर भागवताचं पारडं जड राहिलं आणि अमृताचं वर राहिलं. म्हणजे भागवत भारी भरलं आणि अमृत हलकं भरलं. म्हणजे अमृत भागवताची बरोबरी करू शकत नाही. ज्याने भागवत अमृत श्रवण केलं, सेवन केलं, तो धन्य होतो, कृतार्थ होतो. कारण तुकोबा म्हणतात कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. म्हणजे मग त्यावेळेला शौनकांनी विचारलं मग याची एवढी महती आहे का? त्यावेळेला ते म्हटले एक वेळेला नारद फिरत फिरत स्वर्ग म्हणजे बद्रिकाश्रमात गेले, तर सनकादिक ऋषी आणि त्यांची भेट झाली. भेट झाल्यावर सनकादिकांनी नारदाला पाहिलं तर नारदाचा चेहरा उतरलेला होता. सूत सांगतात शौनकांना. मग शौनक नारदाला म्हटले, हे सूत हे शौनक ऋषी, की नारदा साधू तर प्रसन्न पाहिजे, साधू असा नाराज आणि त्या ठिकाणी साधू हा प्रसन्न असावा. आता तर साधू अशी बिलंदर आहे की त्यांची किती बी सेवा करा तुम्ही, ते नाराजच राहतात. आता अलीकडे महाराज लोक तुम्ही असं जाणार आहे दादा, पहा तुम्ही काय फॅट झालं ते, मी असं म्हणत नाही. परंतु सनकादिक ऋषी म्हटले साधू तो प्रसन्न पाहिजे, साधू हा नेहमी प्रसन्न पाहिजे, तुमचा चेहरा का उतरलेला आहे? तर नारद म्हटले की सनकादिकांनो, हा ताण मी हाताने सोडून घेतलेला आहे. काही वेळेला आपणही हाताने ताण ओढतो, काही वेळेला आपणही हाताने उपद्व्याप करतो, जे नको ते करतो, नंतर पश्चाताप होतो ना. म्हणून त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की होनी टल सकती है. पहा वाक्य कसं आहे, होनी टल सकती है लेकिन टालने वाले चाहिए. होणाऱ्या काही काही गोष्टी टाळता येतात, पण टाळणारे पाहिजे ना. टाळणारे असतील तर ते टाळल्या जातील, असा सिद्धांत आहे. मग त्यावेळेला नारद म्हटले की सनकादिकांनो, मी एक वेळा फिरत फिरत वृंदावनात गेलो, तर मला यमुनेच्या तीरावर एक चित्र दिसलं. कारण मी नाराज काय, माझा चेहरा उतरलेला काय, तर हे नारद सांगतात. मग एक सुंदर स्त्री मी पाहिली, तिची सेवा करताना हजारो स्त्रिया पाहिल्या, तर मला नवल वाटलं की एकच स्त्री राजासारखी तिची सेवा बाकीच्या स्त्रिया करतात, मग ही स्त्री कोण आहे, सेवा करणारा कोण आहे? तिच्या आजूबाजूला दोन म्हातारे होते का, मेलेले होते का, मूर्छा आलेले होते. हा काय प्रकार आहे हे पाहण्याकरता मी तिथे गेलो. इथेच नारदाची चूक झाली. कारण महाराज भागवतात लिहितात की साधक, सत्पुरुष, संत इन्होंने स्त्री की चौकसी नहीं करना चाहिए. याचा अर्थ स्त्रीची निंदा असेल बरोबर,
डोंगरेजी महाराज म्हटले विकार की निंदा आहे, काम की निंदा आहे.